छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून नागपुरातील महाल परिसरात शिवप्रेमी संघटना आणि बहुजन समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या विधानाने संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता दुखावली गेली असून शास्त्रींनी तात्काळ महाराष्ट्र सोडावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। आंदोलनादरम्यान संतापलेल्या कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या बॅनरला चपला मारल्या आणि काही बॅनरवर शेण फेकून निषेध देखील नोंदवला। विशेष म्हणजे ज्या कार्यक्रमात हे विधान झाले तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते। या दिग्गज नेत्यांनी वेळीच विधानाचं खंडन न केल्याने आंदोलकांनी त्यांच्या मौनावरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हे मौन आगामी निवडणुकीत महागात पडेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत खालच्या पातळीचे असून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो। केवळ आंदोलन करून आम्ही थांबणार नाही। नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ FIR दाखल करून शास्त्रींना अटक करावी ही आमची मागणी आहे। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही आणि ते महाराष्ट्र सोडत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा इशारा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रताप पटले यांनी दिला। आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब हे मंचावर उपस्थित होते। त्या मंचावर धीरेंद्र शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं। ते आमचे आराध्य, आमचे सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज सरतेशेवटी युद्ध करताना थकले आणि त्यानंतर त्यांनी रामदास स्वामी यांना म्हटलं की मी युद्ध करून थकलेलो आहे, मला आता हे पूर्ण राजपाट तुम्हाला सोपवायचे आहे आणि त्यांचं जे जीवनटोप आहे ते त्यांच्या चरणी अर्पण करून त्यांनी स्वामी रामदास यांना म्हटलं की तुम्ही यांचं राजपाट तुम्ही स्वतः सांभाळा। हे अशा प्रकारचं बेताल आणि बाताड खोटं वक्तव्य त्या बुद्धू बाबानं सर्वांच्या समोर करूनही हे बाकीचे सर्व लोक त्यांना एक शब्दही म्हणू शकले नाही, याचं आम्हाला खूप दुःख आहे आणि आम्ही त्याच गोष्टीचं करण्यासाठी आज आंदोलन करत आहोत। मागणी काय आहे? मागणी आहे धीरेंद्रवर महाराष्ट्र बंदी घालावी आणि त्याला लगेच अटक करून FIR करून अटक करावी। आपने उनका बाइट देखा होगा जब उन्होंने माफ़ी मांगी है। क्लियर कट ये बोला नहीं है कि मैंने जो मेरा वक्तव्य है वो साफ में नकार रहा हूँ या मैंने झूठ बोला था उसके लिए माफ़ी मांग रहा हूँ। उन्होंने तोड़ मरोड़ कर एक दो सेंटेंस आगे पीछे कर मैं ये बोलता हूँ कि किसी का दुख पहुँचा होगा तो मैं माफ़ी मांगता हूँ। ये सरासर इस तरह की माफ़ी मांगना कोई प्रॉपर वो चीज़ के लिए माफ़ी मांगना नहीं है और हम चाहते हैं कि महाराष्ट्र गवर्नमेंट उसके ऊपर FIR करके उसको अटक करे। जब आपकी नाराजगी धीरेंद्र शास्त्री जी से है तो यहाँ पे नारेबाजी CM साहब के खिलाफ, गडकरी जी के खिलाफ, मोहन भागवत के खिलाफ आखिर क्यों? नाराजी तो हमारे माननीय नितिन गडकरी साहब के खिलाफ ही है, माननीय देवेंद्र फडणवीस साहब के खिलाफ ही है, क्योंकि वो उस केस पर बैठे थे और जो इतिहास में नहीं है और आप सबको मालूम है औरंगाबाद हाईकोर्ट ने निकाल भी दिया है कि स्वामी रामदास और छत्रपति शिवाजी महाराज की कोई मुलाकात भी हुई है और ऐसा कोई दाखला नहीं, ऐसा कोई पुरावा नहीं है। ये सब होने के बाद भी अगर हमारे उच्च पदस्थ शासन में बैठे हुए केंद्रीय जिम्मेदार लोग अगर कुछ एक शब्द भी नहीं बोल पाते हैं तो ऑब्वियसली हमारा तो निश्चित रहेगा ही रहेगा। डिमांड है कि उनके ऊपर FIR करके उनको अटक करे, उनको महाराष्ट्र बंदी करे। इसके बाद अगर महाराष्ट्र में आना तो उन्होंने छत्रपती शिवाजी महाराज के बारे में कोई भी अपमान नहीं बोलना चाहिए, कोई भी अपशब्द नहीं बोलना चाहिए। आजच्या या आंदोलनामुळे नागपुरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे। शिवप्रेमींच्या या तीव्र पवित्र्यानंतर आता प्रशासन आणि पोलीस धीरेंद्र शास्त्रींवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।